नागपूरमधील श्रद्धास्थान असलेल्या आणि प्राचीन स्वयंभू श्री गणेश मंदिर टेकडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तिळी चतुर्थी मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाणार आहे। मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी येणाऱ्या तिळी चतुर्थी निमित्त मोठ्या संख्येने भाविक नागपुरात दाखल होणार आहेत। यावर्षी तिळी चतुर्थी मंगळवारी येत असल्यामुळे अंगारक योग जुळून आला असून त्यामुळे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। यासाठी देवस्थान ट्रस्टकडून विशेष आणि व्यापक स्वरूपाची व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांचे खास आकर्षण ठरणार आहे सुमारे 750 किलो चांदीपासून तयार करण्यात आलेले गर्भगृह, तसेच भाविकांसाठी सुमारे 900 किलो गुळ रेवडीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभाग, सीताबर्डी पोलीस, विशेष शाखा पोलीस यांच्या मदतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। यासोबतच महानगरपालिका, विद्युत विभाग, वैद्यकीय पथक, अग्निशमक दल, संरक्षण विभाग आणि रेड क्रॉस यांचेही सहकार्य घेण्यात आले आहे। भाविकांच्या सुरक्षित आणि सुरळीत दर्शनासाठी 500 स्वयंसेवक तसेच 50 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत। सकाळी 4 वाजता श्री गणेशाची महाआरती पार पडणार असून ही भाविकांसाठी विशेष आकर्षण असणार आहे। देवस्थान प्रशासनाने भाविकांना आवाहन केलंय की दर्शनासाठी येताना शिस्त पाळावी, मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावं। तिळी चतुर्थीच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे। आजच्या तिळी चतुर्थीच्या प्रसंगी प्रथम महापूजेचा मान श्री अजय कुमार संचेती यांना आहे आणि ते येणार आहेत। ते व्हाईस चेअरमन आहेत इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे नागपूर। आणि दुसरी पूजा प्रसिद्ध व्यवसायी श्री हल्दीराम प्रॉडक्ट त्यांचे सुपुत्र कमल अग्रवाल यांच्यातर्फे नंतरची पूजा होणार आहे। आणि तिसरी पूजा कुबेर गुटखा व्यवसायाचे दिल्लीचे वर्षानुवर्षे येणारे श्री मालू परिवार यांच्यातर्फे कोणतरी पक्षही येणार आहे। माहिती चतुर्थीची भरपूर म्हणजे आवाजच्या बाहेर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही व्यवस्था करायचा प्रयत्न केला आहे, पण थोडे चेंजेस केलेलेच आम्ही नियमात आमच्या। बाकी स्त्री पुरुष वेगळे राहणार आहेत। VIP-चाही मार्ग राहील, पण ते VIP जे येतील मंदिरात आल्यावर नो VIP सर्व एकत्र राहतील। स्त्री पुरुष सर्व नमस्कार करतात। कॅमेरे आहेत CCTVचे सर्वीकडे लागलेले आहेत। आणखीन जसं आमच्या सचिवांनी सांगितलं आहे की ज्यांना दर्शन करायला सिनियर सिटीजन काही प्रॉब्लेम आहेत, अपंग आहेत, त्यांच्यासाठी बाहेर स्क्रीन देखील लागलेले आहेत। पार्किंगची व्यवस्था कुठे ठेवणार आहे तुम्ही? पार्किंग राजस्थानी महिला मंडळाच्या बाजूला। गर्भगृहाचं काम कधीपर्यंत पूर्ण? गर्भगृहाची शक्यता आहे या महिन्यात होईल आणि आमचा प्रयत्न राहील गणेश जयंतीच्या मुहूर्तापर्यंत पूर्ण करायचा। आमची धावपळ चालू आहे त्या हिशोबाने। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।